नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी आहे दर्शन, तुमचा मित्र. नवीन ब्लॉग मध्ये आपण बघणार आहोत. आज मी आहे घनसोलीमध्ये. तर घनसोलीमध्ये आल्याच्या नंतर जे हिडन प्लेसेस आहे ते आपण व्हिजिट करणार आहोत आणि मी तुम्हाला संपूर्ण एरिया आहे ना ते दाखवण्याचा प्रयत्न करणार. मित्रांनो, पुन्हा एकदा खूप छान वाटतंय निसर्गाच्या सानिध्यामध्ये येऊन. घनसोलीमध्ये जे हिडन प्लेसेस आहे ते दाखवण्याचा तुम्हाला मी प्रयत्न करते. सध्या आपण उद्या ते साईबाबा मंदिराच्या इथे आणि आपण बघितलं इथं खूप छान वातावरण आहे. पाऊस सध्या थांबलाय म्हणून आम्हाला शूटिंग करायला भेटतंय. तर आपण चला जाऊया पुढे आणि बघूया हा प्रवास. जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. खाली बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा, म्हणजे येणारे सारे व्हिडिओ तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवर. सध्या आम्ही घनसोलीमध्ये फिरतोय. हिडन प्लेसेस आपण बघायचा प्रयत्न करतो घनसोलीमध्ये आणि खूप छान असं वातावरण आहे, थंड वातावरण आहे. तर सध्या मी पुढे जातो आणि बघतोय की काय आहे. चला जाऊया. मित्रांनो, तुम्ही बघू शकता माझ्या मागे तलाव आहे आणि तलाव खूप छान आहे. आपण बघू शकता. तुम्हाला झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा संपूर्ण एरिया आहे जो आपण सध्या कॅप्चर केलाय आणि खूप मनाला शांतता भेटते इथे आल्यावर. इकडे बसण्यासाठी बेंचेस आणि टेबलची देखील सुविधा करण्यात आली आहे. आणि अजून आपण जातोय आतमध्ये, तर तुम्हाला मी इथे मंदिर दाखवतो. चिरेदेव मंदिर आहे इकडे, जे प्रसिद्ध गावदेवीचं मंदिर आहे ते आपण बघणार आहोत.
मित्रांनो फायनली आपण आलो आहे. सध्या तुम्ही बघू शकतात मी हा एरिया तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. मागे आपण मंदिर आहे जे बघणार आहोत, त्याचबरोबर हा जो एरिया आहे संपूर्ण कॅप्चर करतो आहे मी. ते तुम्हाला एक समोर एक खाडी आहे, खाडीचा भाग आहे तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मी. पुढे मी जाऊ नाही शकत कारण की आतमध्ये भरपूर सारे विषारी साप आणि पुढे खाडी आहे, भरपूर दलदली भाग आहे, तर आपण पुढे नाही जाऊ शकत. पण हा एंडिंग आहे जिथे आपण बघू शकतात. मी सध्या एंडवरच आहे. तर फिरण्यासाठी खूप छान अशी जागा आहे आणि आपण बघू शकता तिथे एक मंदिर पण आहे जे आपण व्हिजिट करूया सध्या. तर मित्रांनो फायनली आपण आलो आहे चिरदेव मंदिराच्या इथे आणि खूप छान वाटते बघू. आणि सध्या आपण संपूर्ण एरिया कॅप्चर केला आणि पुन्हा एकदा खूप खूप छान मंदिराचं दृश्य आपण बघू शकता. तुम्ही पण या, व्हिजिट करा मंदिराला. तर मित्रांनो आपण आलो घनसोली गावामध्ये आणि इकडे आपला एक भाऊ भेटलेत. ते सिंगिंगमध्ये खूप छान ते गात आहेत. तर त्यांना आम्ही सांगितलं एक गाणं होऊ द्यात. तर त्यांचं एक गाणं आहे जे आपण बघूयात आणि त्यांना मी बोलतो आपण गाना गाइए आप सोनाली जी हमारे प्रेक्षक. तो मेरा भी इतना सुर अच्छा नहीं है, जो भी है मैं गा के सुनाता हूँ. आप लोग को अच्छा लगे तो देख के लाइक कमेंट सब्सक्राइब सब कीजिएगा, ठीक है. प्यारा आशीर्वाद दीजिएगा इस चैनल को. दिल की धड़कन में रहते हो मेरे इन सांसों से कहते हो बाहों में आ जाओ, सपनों में खो जाओ, तुम दिल की धड़कन में रहते हो. खूप छान वाटलं. भावाने छान गाणं गायलं. ते सुद्धा सिंगरच आहेत. त्यांचा यूट्यूबची जी लिंक आहे कमेंटमध्ये तुम्हाला मी टाकेल. तर भाऊचं पण चॅनल नक्की सबस्क्राईब करा. एक नवीन टॅलेंट आपल्यामध्ये आहे. आप लोग भी भैया का चैनल को सब्सक्राइब करिए, लाइक करिए, कमेंट करिए और आगे शेयर कीजिए अपने दोस्त में. और अच्छा ब्लॉग आप लोग को मिलते रहेगा. जैसे कि आज आए भैया ब्लॉग बनाने के लिए, तो मैं यहाँ पे रियाज कर रहा था, तो भैया से मुलाकात हुई तो इसने बताया कि मेरा ब्लॉग भी चॅनल आहे. मैं भी बताया इनको मैं भी सिंगिंग करता. गावदेवी मंदिरामध्ये आपण आलो. त्याच्यानंतर आपण आतमध्ये बघितलं चिरदेव मंदिर. चिरदेव मंदिरचा आपण एरिया संपूर्ण कॅप्चर केला आणि इथे आल्याच्या नंतर एक छानसं वातावरण आहे जे आपण बघितलं. मागे समोर खाडी पण आहे, ती अलाउड नाही जायला, ठीक आहे. तर हा निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण आल्याच्या नंतर खूप छान वाटते. आणि याचप्रमाणे हा ब्लॉग इथे संपवण्यात येत आहे. तर तुम्ही या आणि खाली कमेंट करा नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला कुठे हवा आहे, त्यानुसार आपण पुढे भेटू.